नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जसं माहीतच आहे की महाराष्ट्रामधील MBBS आणि BDSचा फर्स्ट राऊंड कंप्लीट झालेला आहे. मुलांची जॉईनिंगही झालेली आहे. बस फर्स्ट राऊंडमध्ये कट ऑफ किती गेला, तर कट ऑफ गेलेला आहे हा 600+ फॉर एव्हरी कॅटेगरी. ओपन असो, OBC असो, ST असो, NT असो, कोणत्याही कॅटेगरीचा असू द्या, कट ऑफ हाय गेलेले आहेत, खूप हाय कट ऑफ गेलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हालाही एक 550 मार्क्स आहेत, 560 मार्क्स आहेत आणि तुमची कॅटेगरी ओपन किंवा OBC आहे, तर तुम्ही वेट करायला हवा का? सेकंड राऊंडमध्ये किंवा थर्ड राऊंडमध्ये कट ऑफ खाली जाण्याचे चान्सेस आहेत का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ खाली जाऊ शकत नाही. का? तर त्याच्या मागे रिझन असं आहे की जे नंबर्स ऑफ कॅन्डिडेट आहेत ते खूप जास्त आहेत आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना सीट भेटणं अवघड आहे. सो 570, 580 ओपन कॅटेगरी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा वेट केला नाही तरी पण चालेल. त्या विद्यार्थ्यांचं जर बजेट जर असेल तर त्यांनी UPमध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजे, त्यांनी राजस्थानमध्ये अप्लाय केलं पाहिजे. तर त्या विद्यार्थ्यांना तिथे ओपन कॅटेगरीच्या फीजमध्ये जसं 10 लाख, 11 लाख, 12 लाख पर इयर फीजमध्ये त्यांना ॲडमिशन भेटू शकतं. हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. त्यानंतर सेकंड चान्स आहे त्या विद्यार्थ्यांसाठी MBBS इन अदर कंट्री. अदर कंट्रीमध्ये अजूनही काही युनिव्हर्सिटीज ओपन आहेत, जसं मॉरिशियसमध्ये युनिव्हर्सिटी ओपन आहे, जॉर्जियामध्ये ॲडमिशन ओपन्स आहेत आणि रशियामध्ये ओपन्स आहेत. जर तुमचं बजेट जर कमी असेल, म्हणजे साधारणतः एक 3 लाख रुपये पर इयर जर कॉलेज फीजचं जर बजेट असेल, तर तुम्ही रशियामध्ये ॲडमिशन घ्या. इफ तुमचं बजेट जर 5 लाख रुपये पर इयर्स आहे, तर तुम्ही जॉर्जियामध्ये ॲडमिशन घ्या. हेच एक ऑप्शन आहे की तिथे तुमचं इयर सेव्ह होऊ शकतं, म्हणजे तुमचं जे वर्ष आहे ते वाया जाणार नाही. तुम्हाला ॲडमिशनही प्रॉपर भेटेल, तुमचा स्टडीही चालू होईल आणि ऑलरेडी भरपूर सारी मुलं अशी आहेत की त्यांनी ड्रॉप आऊट घेऊन आणि त्यांनी 3 ड्रॉप घेऊन, 4 ड्रॉप घेऊन आणि त्यांना मार्क्स आले 580, 590 आणि ओपन कॅटेगरी आहे. तर त्या विद्यार्थ्यांचे ऑलरेडी 3 वर्ष वाया गेलेले आहेत आणि अजून 1 वर्ष वाया घालवण्याचं जर विचार करत असाल तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, दिवसेंदिवस कट ऑफ वाढत चालला आहे. त्यामुळं तुम्ही जर तुमच्या जर बजेटमध्ये जर बघत असाल तर रशिया, जॉर्जिया, मॉरिशियस ह्या बजेट्समध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटी आहेत. तुम्ही तुमचं वर्ष वाया घालू नका. त्यानंतर हे झालं ऑप्शन्स ऑफ MBBS, जर तुम्हाला महाराष्ट्रात जर भेटत नसेल याच्यानुसार. तर याच्यानंतर तुम्ही जर विचार करत असाल की काही डॉक्युमेंटेशनमध्ये काही वेगळं आहे का, की नेक्स्टची एक्झाम फक्त बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यायची आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तसं कुठलंही काहीही नाही. ज्या विद्यार्थ्यांनी इंडियात प्रायव्हेट कॉलेज घेतलं, ॲडमिशन घेतलेलं असो, गव्हर्नमेंट कॉलेज असो या तर डीम कॉलेज असो, या सर्व कॉलेजेसला किंवा MBBS दुसऱ्या कंट्रीत, जॉर्जियात असो, रशियात असो, कुठेही असू द्या, त्या सर्व विद्यार्थ्यांना नेक्स्ट एक्झाम ही मॅन्डेटरी आहे. नेक्स्ट 1 आणि नेक्स्ट 2. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमचं वर्ष वाया घालू नका. इफ तुमचं बजेट जर आहे तर तुम्ही 100% नाही, 1001% तुम्ही अदर कंट्रीचा विचार करू शकता. तुम्हाला जर प्रॉपर जर तुम्ही 3 वर्षापासून स्ट्रगल करताय की तुम्हाला MBBSच पाहिजे आणि यावर्षी एवढा मोठा प्रॉब्लेम झाला की लोक बोलताय की तुम्हाला इथं घोळ झाला नीटमध्ये किंवा नीटमध्ये पेपर लीक झाला त्यामुळे एवढा स्कोर आहे. बट मॅटर इज दिस, ते काहीही असू द्या, पण 3 वर्ष रिपीट केलेल्या मुलासाठी अजून 1 वर्ष करणं हे डिफिकल्ट टास्क आहे, किंवा 2 वर्ष केलेल्या मुलासाठी 1 वर्ष करणं हे डिफिकल्ट टास्क आहे. विद्यार्थी मित्रांनो वर्ष वाया नका घालू आणि तुमच्यासाठी कॉम्पिटिशनही खूप जास्त आहे. सो तुमचं MBBSचं ॲडमिशन अदर कंट्रीमधलं फायनल करा किंवा अदर कंट्रीचं ॲडमिशन फायनल करून आणि इंडियाचाही वेट करू शकता. बट अदर कंट्रीच्याही सीट भरू शकता किंवा ॲडमिशन क्लोज होऊ शकता. सो तिथलंही ॲडमिशन तुम्ही बुक करून ठेवा. हा माझा पर्सनल एक सल्ला म्हणून तुम्ही ठेवू शकता. अदरवाईज अजूनही तुमच्याकडं काही मुलांनी तर BMSचा ऑप्शन चूज केला. कोणी म्हणतं BDS करेल मी, कोणी म्हणतं मी पार्शियल ड्रॉप घेईल. बट दॅट पार्शियल ड्रॉप इज व्हेरी बॅड थिंग बिकॉज ऑफ यू कांट इम्प्रूव्ह. तुम्ही कितीही मार्क्स इम्प्रूव्ह केले तरी पण तुम्हाला पुढच्या वर्षी MBBS भेटेलच याची गॅरंटी कोणी नाही देऊ शकत. सो तुमचं वर्ष वाया घालू नका आणि तुम्हाला MBBSला ॲडमिशन याच वर्षी मिळवा, हेच माझी इच्छा आहे. तर थँक्यू व्हेरी मच. अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.